वर्ध्यामध्ये आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली। 134 जागांसाठी 7313 उमेदवार शारीरिक आणि मैदानी चाचणी देणार आहेत। पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे। 5399 पुरुष आणि 1993 महिला उमेदवार मैदानी चाचणी देतील। भरती प्रक्रियेसाठी पोलीस मुख्यालयाचं मैदान निश्चित झालं आहे। 1600 मीटर धावण्यासाठी दत्तपूर बायपास निश्चित करण्यात आलाय, तर भरती प्रक्रियेसाठी मैदान परिसरात 300 पोलीस कर्मचारी देखील तैनात असतील। भरती प्रक्रिया पार पडत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सर आहे। सर, काय सांगाल, कशा प्रकारची पोलीस भरती प्रक्रिया पार पडत आहे, कशा प्रकारे एकूणच उपाययोजना केलेली आहे? ही भरती प्रक्रिया सन 2024-25 ची भरती आहे। यामध्ये आम्हाला 134 पदांसाठी 7313 आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत। या भरती प्रक्रियेमध्ये आम्ही आवश्यकतेप्रमाणे टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। 100 मीटर आणि 1600 मीटरसाठी आम्ही RFID सिस्टमचा वापर केलेला आहे। तसेच डेटा एंट्री सॉफ्टवेअर तसेच बायोमेट्रिक सिस्टमचा पण वापर केलेला आहे। या पूर्ण भरती प्रक्रियेच्या CCTV आणि व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा होत आहेत। यामध्ये आम्ही जवळपास 450 अधिकारी आणि कर्मचारी यांचा आम्ही बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्व जे बाहेरून येणारे उमेदवार आहेत त्यांची राहण्याची सोय केलेली आहे। ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि निष्पक्ष वातावरणात पार पडेल याची आम्ही सर्व काळजी घेत आहोत। एकूणच काही वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याची माहिती मिळत आहे, काय सांगाल? आम्ही पूर्वी 1600 मीटर क्रीडा संकुलच्या मैदानात घेत होतो, परंतु त्या मैदानाची दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असल्याने आम्ही यावेळी जो आपला सेवाग्राम उड्डाणपूल आहे त्याच्या जवळ आम्ही बायपास रोडवर 1600 मीटर घेतोय। त्याची आम्ही अधिसूचना जो वाहतूक बदल करण्याची आम्ही अधिसूचना काढलेली आहे। सर्व नागरिकांना आव्हान आहे की ते वाहतूक बदल त्याचा जो आहे त्याचा सर्वांनी पालन करावे आणि आम्हाला सहकार्य करावे। एकूणच सर्व व्यवस्था पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आली आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।